तुमच्या आयुष्यात असा एक माणूस नक्कीच आहे जो तुम्हाला वारंवार चिडवतो, तुमचा अपमान करतो, तुमच्यावर आरोप करतो आणि तुम्हाला मुद्दाम प्रवोक करतो. आणि प्रत्येक वेळी तुमच्या मनात एकच विचार येतो, आता बस, आता मी शांत बसणार नाही. तुमचं हृदय जोरात धडधडतं, डोकं गरम होतं आणि शब्द तोंडातून बाहेर पडायला तयार असतात. आणि त्या एका क्षणी तुम्ही काहीतरी असं बोलून जाता जे तुम्हाला कधीच बोलायला नको होतं. फक्त 10 सेकंदांचा राग महिन्यांचे नातेसंबंध तोडतो. फक्त एक चुकीचा शब्द लोकांना कायमचे दूर करतो. आणि नंतर रात्री झोपताना मनात एकच विचार येतो, काश मी त्यावेळी शांत राहिलो असतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सगळ्यात पॉवरफुल लोक जास्त बोलून नाही तर शांत राहून जिंकतात. शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःवर कंट्रोल असणं. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे शांत राहण्याचे असे 8 जबरदस्त फायदे, जे ऐकल्यानंतर तुम्ही ठरवाल, आजपासून कोणी काहीही बोललं तरी मी शांत राहणारच. कारण शांत राहणं हे कमजोरी नाही, हेच तुमचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. तर चला सुरू करूया. फायदा 1. शांतता तुम्हाला जिंकवते. शांतता म्हणजे हार नाही, शांतता म्हणजे सगळ्यात मोठा विजय आहे. जेव्हा कोणी तुमच्यावर ओरडतं, चिडतं किंवा वाद घालतं, तेव्हा ते तुमची रिॲक्शन बघायला असतात. तुम्ही रागावलात तर ते जिंकतात, पण तुम्ही शांत राहिलात तर ते पूर्णपणे गोंधळतात. त्यांचं सगळं खेळणं बंद होतं. इतिहासात बघा, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, APJ अब्दुल कलाम हे सगळे शांत माणसे होते, पण त्यांनी जग बदलवलं. रागाने बोललेला माणूस एक दिवस विसरतो, पण शांतपणाने दिलेलं उत्तर कधीच विसरत नाही. वाद जिंकणं वेगळं आणि मन जिंकणं वेगळं. राग वाद जिंकतो, पण शांतता मन जिंकते. आणि शेवटी मन जिंकणाराच खरा विजेता असतो. म्हणूनच जे लोक शांत असतात ते कमी बोलतात पण जास्त अकम्प्लिश करतात. त्यांचे शब्द कमी असतात पण वजनदार असतात. लोक त्यांचं ऐकतात कारण ते नेहमी विचार करून बोलतात. शांतता तुम्हाला ऑटोमॅटिकली एक वेगळी ताकद देते, जी रागाने कधीच मिळत नाही. फायदा 2. मानसिक आरोग्य सुधारते. आजच्या जगात सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? स्ट्रेस, अँक्झायटी, मेंटल प्रेशर. आणि या सगळ्याचं मूळ कारण आहे शांतता नसणं. जेव्हा आपण सतत रागात, चिंतेत किंवा नकारात्मक विचारांत राहतो, तेव्हा आपलं मन थकतं, झोप नीट होत नाही, जेवण नीट जात नाही, शरीर आतून कमजोर होतं. पण जेव्हा तुम्ही शांतता राखायला शिकता, तेव्हा सगळं बदलतं. कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन कमी होतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो, हृदय निरोगी राहतं. सायन्स सांगतं की शांत माणसे जास्त वर्ष जगतात. त्यांना हार्ट अटॅक, डायबिटीज आणि डिप्रेशनचा धोका कमी असतो. शांतता म्हणजे फक्त मनाची शांती नाही, ती शरीराची शांतीही आहे. ध्यान, योगा आणि डीप ब्रीदिंग या सगळ्या गोष्टी का सांगतात? कारण शांततेतच खरं आरोग्य आहे. जो माणूस शांत असतो तो आजारी कमी पडतो, थकतो कमी आणि आयुष्याचा आनंद जास्त घेतो. फायदा 3. निर्णय चांगले होतात. तुम्ही कधी रागात एखादा निर्णय घेतलाय का आणि नंतर पश्चाताप झाला? हो, कारण रागात घेतलेले निर्णय नेहमी चुकतात. राग आला की ब्रेनचा थिंकिंगवाला भाग बंद होतो आणि रिॲक्टिंगवाला भाग चालू होतो. त्या अवस्थेत घेतलेले निर्णय इम्पल्सिव्ह असतात, घाईचे असतात. पण शांत मनाने घेतलेले निर्णय ते वेगळे असतात. शांत असताना तुम्ही सगळ्या बाजू बघू शकता, फायदे तोटे नीट समजतात. भावनांपेक्षा लॉजिक जास्त काम करतं. म्हणूनच मोठे बिझनेस लीडर्स, सक्सेसफुल लोक ते कधीच रागात निर्णय घेत नाहीत. वॉरेन बफेट म्हणतात, जेव्हा मला राग येतो तेव्हा मी लेटर लिहितो पण पाठवत नाही. शांत झाल्यावर परत विचार करतो. हीच सवय त्यांना सक्सेसफुल बनवते. शांतता म्हणजे तुमचं ब्रेन सगळ्यात चांगलं काम करतं. आणि जेव्हा ब्रेन चांगलं काम करतं तेव्हा आयुष्यातले निर्णय चांगले होतात. आणि चांगले निर्णय म्हणजे चांगलं आयुष्य. फायदा 4. नाती मजबूत होतात. आयुष्यातलं सगळ्यात वेल्थ कोणतं? पैसा नाही, नाती. आणि नाती टिकवायची असतील तर शांतता आवश्यक आहे. रागात बोललेले शब्द ते जखम करतात. ती जखम कधीच बरी होत नाही. तुझ्यामुळेच सगळं बिघडलं, तू कधीच बदलणार नाहीस, हे शब्द रागात निघतात आणि नातं कायमचं बिघडवतात. पण जो माणूस शांत राहतो तो नात्यात नेहमी विचार करून बोलतो. तो दुसऱ्याचा ऐकतो, समजून घेतो.
त्याच्याशी बोलायला लोकांना आवडतं. घरात शांत माणूस असेल तर घर आनंदी असतं. ऑफिसमध्ये शांत माणूस असेल तर टीम एकत्र राहते. शांत माणसांशी नातं जोडायला लोक स्वतःहून येतात, कारण त्यांना माहीत असतं हा माणूस मला समजेल, माझ्यावर ओरडणार नाही. शांततेमुळे विश्वास निर्माण होतो आणि विश्वासावरच खरी नाती उभी असतात. म्हणूनच शांत माणसांचे मित्र जास्त असतात, नाती खोल असतात आणि ते कधीच एकटे नसतात. फायदा 5. एकाग्रता वाढते. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जेव्हा मन अशांत असतं तेव्हा कोणतंही काम नीट होत नाही. अभ्यास करायला बसतो पण लक्ष लागत नाही, काम करतो पण चुका होतात. कारण अशांत मनात हजार विचार असतात आणि ते विचार कॉन्सन्ट्रेशन तोडतात. शांत मन म्हणजे फोकस्ड मन. जे लोक शांत असतात ते एकाच गोष्टीवर पूर्ण लक्ष देऊ शकतात. त्यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त असते, कमी वेळात जास्त काम होतं. रिसर्चर्स सांगतात की शांत मनाने काम केलेल्या माणसाची एफिशियन्सी 30% जास्त असते. म्हणूनच ग्रेट सायंटिस्ट्स, रायटर्स, आर्टिस्ट्स ते सगळे शांत वातावरणात काम करतात. न्यूटन, आईन्स्टाईन या सगळ्यांना एकांत आणि शांतता आवडायची, कारण शांततेतच नवीन आयडियाज येतात. शांततेतच क्रिएटिव्हिटी जागी होते. शांततेतच खरं काम होतं. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर आधी मनाची शांतता मिळवा, बाकी सगळं आपोआप होईल. फायदा 6. लोक आदर करतात. तुम्ही बघितलं असेल, जो माणूस नेहमी ओरडतो, रागावतो, चिडतो त्याला लोक घाबरतात, पण आदर करत नाहीत. आदर आणि भीती या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण जो माणूस शांत असतो, विचारपूर्वक बोलतो, त्याला लोक खरोखर आदर करतात. त्याचं मत विचारतात, त्याच्यावर विश्वास ठेवतात. ऑफिसमध्ये बघा, जो मॅनेजर शांतपणे बोलतो, समजून घेतो, त्याची टीम जास्त काम करते. घरात बघा, जो आईबाबा शांतपणे समजावतात, त्यांचं मुलं जास्त ऐकतात. शांत माणसाचे शब्द कमी असतात पण प्रभावशाली असतात. जेव्हा शांत माणूस बोलतो, सगळे ऐकतात, कारण माहीत असतं हा उगीच बोलत नाही, याचं बोलणं महत्त्वाचं असतं. हाच खरा ऑथॉरिटी आहे, रागाने नाही, शांततेने मिळवलेला. आणि असा आदर कायमचा टिकतो. म्हणूनच शांत माणसे नेहमी लीडर बनतात, कारण लोक स्वतःहून त्यांच्या मागे जातात. फायदा 7. आत्मविश्वास वाढतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण शांतता आणि आत्मविश्वास यांचा खूप जवळचा संबंध आहे. जे लोक इन्सिक्युअर असतात, ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो, ते जास्त रागावतात, जास्त ओरडतात, कारण आतून ते घाबरलेले असतात. पण जो माणूस शांत असतो, त्याला माहीत असतं की मला स्वतःला प्रूव्ह करायची गरज नाही. तो सिक्युअर असतो, त्याला दुसऱ्याच्या मताने फरक पडत नाही. कुणी टीका केली तरी तो शांतपणे विचार करतो, यात काही तथ्य आहे का? असेल तर सुधारतो, नसेल तर सोडून देतो. हीच खरी स्ट्रेंथ आहे. शांत राहणं म्हणजे तुम्ही इतके मजबूत आहात की कोणाच्याही बोलण्याने तुम्ही डगमगत नाही. हा कॉन्फिडन्स हळूहळू वाढत जातो. जेव्हा तुम्ही वारंवार शांत राहता तेव्हा स्वतःवर अभिमान वाटतो. मी कंट्रोलमध्ये आहे ही भावना येते, आणि ही भावनाच खरा आत्मविश्वास आहे. शांतता तुम्हाला आतून मजबूत बनवते, बाहेरून नाही. फायदा 8. आयुष्य आनंदी होतं. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा फायदा, शांतता तुमचं संपूर्ण आयुष्य आनंदी बनवते. आयुष्यात प्रॉब्लेम्स येतात हे सत्य आहे. पैशाची अडचण येते, नात्यात प्रॉब्लेम्स येतात, कामात अडथळे येतात, हे थांबवता येत नाही. पण शांत माणूस या प्रॉब्लेम्सला वेगळ्या नजरेने बघतो. तो म्हणत नाही का मलाच, तो म्हणतो यातून मार्ग काढूया. प्रॉब्लेम तीच असते, दृष्टिकोन बदलतो, आणि दृष्टिकोन बदलला की आयुष्य बदलतं. शांत माणसाला छोट्या गोष्टींतही आनंद मिळतो. सकाळचा चहा, पक्ष्यांचा आवाज, मुलांचा हसणं या गोष्टी तो नोटीस करतो. अशांत माणसाला या गोष्टी दिसतच नाहीत, कारण तो नेहमी कुठेतरी दुसरीकडे असतो. शांतता म्हणजे प्रेझेंटमध्ये जगणं, आत्ता या क्षणात पूर्णपणे असणं, आणि हेच खरं सुख आहे. पैसा, मान, सत्ता या गोष्टी तात्पुरते आनंद देतात, पण शांतता ती कायमचा आनंद देते. म्हणूनच शांत माणूस नेहमी समाधानी असतो, कारण त्याला जे हवं ते आधीच त्याच्यापाशी आहे. तर मित्रांनो, हे होते शांतता राखण्याचे 8 जबरदस्त फायदे. शांतता तुम्हाला जिंकवते, मानसिक आरोग्य सुधारते, निर्णय चांगले होतात, नाती मजबूत होतात, एकाग्रता वाढते, लोक तुमचा आदर करायला लागतात, आत्मविश्वास वाढतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्य खरंच आनंदी बनतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शांतता ही जन्मजात येत नाही, ती सरावाने येते. आजपासून एक छोटा नियम करा. जेव्हा कधी राग येईल तेव्हा लगेच उत्तर देऊ नका. फक्त 5 दीर्घ श्वास घ्या आणि बघा तुमच्या आयुष्यात हळूहळू किती मोठा बदल होतो. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 8 पैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोणता फायदा आवडला. हा व्हिडिओ त्या एका व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला सध्या शांततेची सर्वात जास्त गरज आहे.
आणि जर तुम्हाला असेच सायकोलॉजी बेस्ड लाईफ बदलणारे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत नक्की जोडा. कारण इथे आपण शिकतो स्वतःला मजबूत बनवायला, शांत बनवायला आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने जिंकायला.